नमस्कार. स्टार मास्टर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये विधान परिषदेसाठी भाजपकडून युवा वर्गामधून जॅकीजी रावलानी यांचं मोठं नाव आणि मोठ्या उत्साहाने भाजपकडून नाव देखील घेतलं जात आहे. आपण थेट आज त्यांच्याकडे आलेलो आहोत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या आज जे उमेदवारीसाठी नाव चाललं आहे तर त्यांची प्रक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आपलं नाव भाजपकडून आज मोठ्या प्रमाणामध्ये देखील चालत आहे आज भंडारा जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. काय सांगणार आपण मुख्यमंत्र्यांची पण देखील भेट घेतलेली आहे आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठी चर्चा आहे आपली. इथले स्थानिक आपले जे नगरसेवक आणि जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत, पुष्कळ आमचे स्नेही आहेत. त्यांची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची भंडारा गोंदियाची उमेदवारी मागावी. त्या अनुषंगाने मी आमचे नेते परिणयजी फुगे यांच्याशी चर्चा करून आणि त्यानंतर परिणयजी यांनी सोबत मला टी एस साहेबांकडे घेऊन गेले आणि तिथं त्यांच्याशी चर्चा झाली आणि मी निवडणुकीकरिता उमेदवारी मागितलेली आहे. बाकी आता समोर पक्षश्रेष्ठी आणि परिणयजी आणि देवाभाऊ वगैरे मिळून जे निर्णय घेतले त्या हिशोबाने पक्षाचा जसा आदेश येईल तसा कामावर लागेल. अजून एक अशी हवा चालली आहे की काँग्रेसकडून नाना पटोले यांचे काही कार्यकर्ते उमेदवार या रणांगणामध्ये आहेत म्हणून देखील आम्हाला माहिती पडलं. नाही, ते पक्षाचे बलाबल पाहिले आणि संख्या पाहिली मतदारांची तर काँग्रेसचे नगण्य आहेत आणि त्यामुळे काही काँग्रेसचा उमेदवार जर त्यांनी उभाही केला तर ते म्हणजे काही होणार नाही असं वाटते. आणि काँग्रेसचे कित्येक नगरसेवक आणि कित्येक जिल्हा परिषद सदस्य माझ्या थेट संपर्कात आहेत, जे मला म्हणतात सर आप खडे हो जाओ, हम आपके साथ है. म्हणून मला असं काही वाटत नाही काँग्रेसच्या काही होणार आहे. आणि काल आम्ही बघितलं देखील परिणय फुके साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या नमूद केलं आहे की जसं 50% पेक्षा जास्त उमेदवार आमचे आहेत, भाजपचे आहेत, हो भाजपचे आहेत म्हणून त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आम्ही जो उमेदवार जाहीर करू तो उमेदवार डिक्लेअर होणार म्हणून त्यांनी असं थेट इशारा पण दिला आहे. हो, महायुतीची 80% 85% मतदान महायुतीची आहेत म्हणून स्वाभाविक आहे की इतका मोठा 85% मतदार आमच्या सोबत आहे म्हणून जोही महायुतीचा उमेदवार होणार त्याला विजयाला काही शंका नाही. तर आपण बघू शकताय की आज बहुमताने आज जशी भाजप मोठ्या प्रमाणात निवडून आलेली आहे आणि त्या रणांगणामध्ये आज जॅकीजी रावलानी यांचं मोठं या बीजेपीसाठी हे नगर अध्यक्ष जे निवडणूक झाले आहेत स्थानिक स्वराज्याचे त्याच्यामध्ये देखील यांचं खूप मोठं योगदान होतं. आणि ते पाहून आज आम्हालाही असं वाटतं की आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की जॅकीजी रावलानी जे आहेत युवा वर्गामधून खूप मोठ्या प्रमाणात आज भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काम करत असतात. आम्ही देखील बघत असतो आणि देखील आज जे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आले आहेत आणि मोठ्या चर्चेमध्ये आहेत. तर आम्ही तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच दर्शवतात की जे युवा वर्ग आहेत त्यांना सामोरं आणलं पाहिजे आणि त्यांची नेमणूक झालेली पाहिजे. विक्रांत भालागरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.